अ, उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याची सुरुवात मालवणमधून आहे. 3:30-4 वाजता अ, सभेचा वेळ आहे आणि सन्माननीय शिंदे साहेब हे अख्ख्या महाराष्ट्रात फिरतायत. अ, प्रत्येक दिवशी 4-4, 5-5 सभा घेतायत आणि प्रचाराच्या अनुषंगाने ते आज सिंधुदुर्गात येतायत. मालवणनंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडी अशा ह्या 3 सभा होणार आहेत आणि चिपळूण आणि रत्नागिरी तसं करत ते सिंधुदुर्गात येतायत. जसं मी म्हटलं साहेबांची डिमांड ही अख्ख्या महाराष्ट्रात आहे. म्हणून दर दिवशी 3-4-5 सभा करून आज ते सिंधुदुर्गात येतायत. ते का बोलतायत असे मला माहीत नाही. पण जो दाखला त्यांनी दिला, तो स्वर्गीय आर. आर. पाटील साहेबांचा दिला. आता त्यांना काँग्रेसवाले आठवायला लागले. अनेक बदलांमध्ये हा एक बदल आहे आणि फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे, कालही होता, मरेपर्यंत राहणार. अ, त्यामध्ये कुठेही शंका नाही किंवा कुठेही काही प्रॉब्लेम नाही. हे रोज जे कोडवर्डमध्ये जे धमकी देतायत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना. कोडवर्डमध्ये का धमकी देताय? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, तर बिनधास्तपणे बोललं पाहिजे. बोलून टाका एकदाच तुमचे जे मनात आहे ते. रोज थोडं हळू करून का बोलताय? आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही? मग बोलून टाका बिनधास्त. कोणाला घाबरताय आपण? कोडवर्डमध्ये धमकी नका देऊ. सन्माननीय फडणवीस साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांचं नाव नका खराब करू. ते बिचारे आपल्या पक्षाचं, गव्हर्नमेंटचं जेवढं जमेल तेवढं काम सन्माननीय फडणवीस साहेब करतायत. त्यांचं नाव तुम्ही का मध्ये घेताय? ते आदरणीयच आहेत. ते आदरणीयच राहणार. हे कोणालाच सांगायची गरज नाही. पण तुम्ही जे कोडवर्डमध्ये धमकी देताय ना, ही घमेंड आहे. मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो, ह्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपण परिस्थिती आटोक्यात कशी आणायची ती बघा. बिघडवायला बघू नका. चांगली गोष्ट आहे. मला ती अपेक्षा आहेच त्यांच्याकडून. मी कालही तुम्हाला बोललो. बघा त्यांनी काय करावं ना, त्यांचं नाव तुम्ही माझ्याशी जोडू नका. माझं काय ते काय राजकारणात माझे काय कोण गॉडफादर नाहीत. म्हणून ते काय बोलतायत, ते काय करतायत त्याच्याशी माझं काय घेणं-देणं. माझं काय त्यांच्याशी पर्सनल वॉरच नाहीये. काय माझं आणि त्यांचं काही म्हणजे माझ्याकडून तरी काही नाही. केस कोणी केली वगैरे हे सगळं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का ना, मी कसं उत्तर देणार? मी काल पण तेच बोललो. आपण काय बोलतो ह्याचा कुठेतरी भान ठेवून बोललं पाहिजे. माझ्यावर हे सगळे टीका करतात. मी ह्यांच्या कोणावरच बोलत नाही. मी कोणावर बोलतोय? भाजपचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य. बाकी कोणाला बोलायचा काय अधिकार आहे? मी काय करतोय? मी कुठे आहे? काळजी घ्यायची तर पूर्ण घ्या. अर्धी काळजी घेऊ नका. पण माझं म्हणणं असं आहे, मी स्टेटमेंट वाचतोय प्रत्येक जण माझ्याबद्दल जे कोण देतोय ते. पण 3 तारखेला रिझल्टमध्ये उत्तर देणार. ज्यांनी मला कमी लेखलं, ह्याचा बळी जाणार असं म्हटलं. आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला, हे 3 तारखेला कळेलच. माझं नाव घेऊन पत्रकार परिषदांना गर्दी का करताय? मी तुमच्यावर काहीच बोललेलो नाही. बोलणार देखील नाही. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. आपण सगळे एक आहोत. हे विसरून चालणार नाही. आपल्याला 3 तारखेनंतर परत एकदा एकत्रच काम करायचं आहे. आपण असं बोललो तर कसं चालेल? अच्छा मी कोणावर काय बोलतोय का? मी वैयक्तिक टीका कोणावर केली आहे का? माझं म्हणणं एवढंच आहे, की हे जे काही प्रकार जिल्ह्यात चालू आहे, हे कायमचे थांबले पाहिजे आणि ते जर थांबले नाहीत, तर आम्हाला काहीतरी करून ते थांबवावे लागतील. हा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये अच्छा माझा बळीचा बकरा करायला मला कोणी करायला लावलंय का?
मी एवढा दूधखोळा आहे का? काल परवा राजकारणात आलोय का? मला जे चुकीचं वाटतंय ते मी करतो. आणि मला उद्या साहेब कोणच व्हायचं नाहीये. बळीचा बकरा कधी होतो? जेव्हा मला काहीतरी व्हायचंय किंवा मला कुठेतरी पोहोचायचंय. म्हणजे राजकारणात कुठल्यातरी पदावर पोहोचायचं. मी आमदार झालो हेच माझ्यासाठी भरपूर आहे. निलेश राणेंना एकाकी पाडलं जातंय. असं बघा, काही त्याच्यामध्ये तथ्य नाही. काल पण तुम्ही जर बघितलं तर केसरकर साहेबांनी माझ्यासाठी स्टेटमेंट केलेलं आहे. एकाकी जर पडलो असतो, तर आज एवढं मी बोलू शकलो असतो का? विचार करा. आपणही अनेक वर्ष राजकारणात आहात, पत्रकार म्हणून. एकटा माणूस एवढं सगळं बोलू शकतो का? म्हणून माझी ताकद काय आहे हे मला माहिती आहे. माझ्याबरोबर कोण आहे हे मला माहिती आहे. मला काय रोज-रोज सांगायची काही गरज नाही. उद्या 3 तारखेच्या रिझल्टवर लक्ष द्या. टांगा पलटी होणार आहे जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्गात, भारतीय जनता पक्षाचा. आणि टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात माहितीये ना? त्याच्यावर लक्ष द्या. काल नितेश साहेब मला परत-परत एक-एकच तोच विषय परत-परत बोलू नका. दुसरा कुठला प्रश्न असेल तर विचारा. तर राजकीय या महाभारतातील आपण अर्जुन आहात की श्रीकृष्ण? मी एक शिवसैनिक आहे. मी स्वतःला मोठा समजणारा कोण व्यक्ती नाही. मी फार लहान व्यक्ती आहे. मी माझे प्रयत्न करतोय. मी अगोदर एकत्र लढायचे प्रयत्न केले. त्यानंतर स्वबळावर आता मी माझ्या पक्षाचं काम करतोय. त्याच्यामध्ये मी कोण आहे, यापेक्षा माझ्या पक्षाला यश कुठे मिळेल, कसं मिळेल, इकडे माझं लक्ष आहे. मी म्हणून म्हटलं ना, हे कोडवर्डमध्ये असं नका बोलू. कोडवर्डमध्ये बोललं तर काय होतं, शंका येते, की तुमच्यामध्ये काही ताकद नाहीये का नाव घ्यायची? अशी शंका येते ना. मी कसं नाव घेऊन बोलतोय? बोला ना नाव घेऊन. कोणी थांबवलंय तुम्हाला? आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, तर तुम्ही बिनधास्तपणे बोललं पाहिजे. तुम्ही म्हणताय ना तुम्ही एक नंबर, मग एक नंबर सारखं वागा ना. नाव घेऊन टाका. तुमचे जे मनात आहेत ना, त्या सगळ्या विषयामध्ये ते सगळे विषय बाहेर काढा. असं असं बोलून साहेब ह्याला काही अर्थ नाही. ह्याला उत्तरच नाही. तुम्ही किती जरी फिरून-फिरून विचारलं, तरी नाव न घेता जो माणूस बोलतो, नाव घेऊन बोलायची हिंमत लागते. आणि ती आम्ही दाखवू शकतो. आता त्यांनी दाखवायची आहे. तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्या संदर्भात अद्याप 50 तास उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली कारवाई होईल असं पण काही वाटत नाही. कदाचित माझ्यावर अजून 1-2 केसेस टाकतील आणि आता एक नवीन कारवाई सुरू केली आहे जिल्ह्यामध्ये. माझे जे कोण जवळचे सहकारी आहेत, त्यांच्यावर तडीपाऱ्यांच्या नोटीस काढण्यात आल्या किंवा आता निघतील. काही 2-3 तासामध्ये. आता समान गुन्हे काही बीजेपी मधले असलेल्या लोकांवर पण आहेत. पण त्यांच्यावर तडीपाऱ्या नाहीत. जेवढ्या केसेस समजा एका व्यक्तीवर आहेत, तो शिवसेनेत आहेत. आम्ही एकत्रच होतो. सगळ्या केसेस एका भारतीय जनता पक्षाच्या माणसावर आहेत. पण त्याला तडीपारीची नोटीस नाही. माझ्या लोकांना तडीपारीची नोटीस. आणि किती? 6 महिन्याची. 6 महिन्याची तडीपारीची नोटीस. आम्ही आजपर्यंत काय बघितलंय, निवडणुकीपर्यंत तडीपाऱ्या ते लोक करायचे. म्हणजे नोटिसा निघायच्या. 6-6 महिने म्हणजे हा राग काढणं आहे. जे मी म्हणतोय ना, हे राग काढला जातोय. अहो तुम्ही हे सगळ्या तडीपाऱ्या करून काय मिळवणार आहे? याच्यामध्ये काय आम्ही कोर्टात जाऊन ते कॅन्सल करून आणू. पण हॅरेसमेंट करायची, कुठेतरी माझे हात-पाय कुठेतरी बांधायचा प्रयत्न करायचा. करा. आमच्याकडे काय तेवढीच लोकं नाहीत. आम्हाला काय करायचंय पुढे हेही मला माहिती आहे. तुमचा सामना करताना आम्हाला सगळं माहिती आहे ना काय-काय करावं लागेल. तुम्ही काय-काय करू शकता ते. आम्ही तयारीने आहोत. तुम्ही कितीही तडीपाऱ्या काढा, कितीही तुम्ही काही करा. आमच्यावर काही काडीचा फरक पडणार नाही. 3 तारखेला रिझल्टमध्ये लोकांचा आशीर्वाद कोणाकडे आहे, हे तुम्हाला आम्ही दाखवू. तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा तुमचा पराभव
हा तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय म्हणून हे सगळं तुम्ही करताय याची खात्री मला आहे. निलेश राणेंना रोखण्यासाठी हे प्रयत्न आहेत. मी स्वतःला एवढं मोठं समजतच नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे जो आपल्या पक्षाचं काम करतोय, पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करतोय. मी कोण आहे? मला थांबवण्यासाठी हे सगळे प्रकार जरी कोण करत असेल तरी मग त्यांचा विचारच लहान आहे असं मी म्हणेन. एका लहान कार्यकर्त्याला तुम्ही संपवण्यासाठी एवढं सगळं पणाला लावतात, की हा असा करतोय तसा करतोय. ते सगळे जिथे जिथे फोन जात आहेत ना आम्हाला कळत आहेत ना. म्हणजे एवढा मोठा माणूस रडतोय, तक्रार करतोय माझी, की आपण जिथे जिथे जाऊन रडताय ना साहेब, त्या सगळ्या बातम्या पण बाहेर येत आहेत. तुमच्या आजूबाजूचे कोण आहेत जरा एकदा तपासून घ्या. तेच सांगतायत की तुमची तक्रार कुठे कुठे चालली आहे. तुमच्या आजूबाजूचे तपासून घ्या. निलेश राणे काय करतोय तो निलेश राणे करणारच आहे. पण तुम्ही जिथे जिथे फोन लावून माझी तक्रार करतायत ना ते सगळं माझ्या कानावर येत आहे. मला काय त्याच्यानी काय हे नाही, फरक नाही. पण तुम्ही त्या लेवलवर जाऊन, प्रदेश अध्यक्ष लेवलवर जाऊन तुम्ही एवढ्या एका जिल्ह्याच्या, एका नगरपालिकेच्या राजकारणापर्यंत आलात, एवढ्या एका शहराच्या राजकारणापर्यंत आलात. मला त्या गोष्टीचं आश्चर्य आहे. पहिल्या दिवसापासून की माणसाला फुकटचा वेळ किती आहे? एवढा फुकटचा वेळ असेल तर तो कार्यकर्त्यांसाठी, बीजेपीसाठी, महाराष्ट्रासाठी, गव्हर्नमेंटची कामं, विकास कामं, डेव्हलपमेंट ह्यासाठी खर्च केला पाहिजे. की कुठे महाराष्ट्र मागे पडतोय, कुठे महाराष्ट्र पडायला नको मागे देशामध्ये, ह्याच्यासाठी त्यांनी खर्च केला पाहिजे. आज कुठे खर्च होतोय? निलेश राणेला अडकवा, ह्याची ताकद कमी करा, त्याला कुठेतरी ह्या निवडणुकीत पराभव दिसला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही जे काय आपली मेहनत खर्च करताय साहेब, तब्येतीची काळजी घ्या. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.